घरची परिस्थिती जेमतेम, वडील शिपाई, आई मोलमजुरी करते. अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या 18 वर्षीय विद्यार्थिनीवर काळाने घाला घातला. मोठी स्वप्न घेऊन कॉलेजची पायरी चढलेल्या प्रज्ञाच्या आयुष्यात तो पहिलाच दिवस शेवटचा ठरला. 2 दिवसांपूर्वी कुरकुलीत झालेल्या कार अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि कलेक्टर होण्याचं प्रज्ञाचं स्वप्न तिथंच भंग पावलं. नमस्कार, मी गौतमी चिखलगार. आपण पाहत आहात तरुण भारत. संस्कार आणि कष्ट करण्याच्या संस्कारात प्रज्ञा मोठी झाली. वेळोवेळी वडील शिक्षकांकडून तिला मार्गदर्शन मिळत होतं. याच बळावर तिने स्पर्धा परीक्षा करून कलेक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. सुरुवातीपासूनच तसा तिचा अभ्यास देखील सुरू होता. घरी पैशाची अडचण म्हणून तिची आई मोलमजुरी करून शिक्षणासाठी पैसे साठवायची. होतकरू सुस्वभावी प्रज्ञा गावात परिसरात सर्वांचीच लाडकी. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तकंही तिनं खरेदी केलेली. अधिकारी बिरदेव ढोणे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिचा अभ्यास सुरूच होता. मला कितीही कष्ट करायला लागलं तरी चालतील, तू मात्र तुझं स्वप्न पूर्ण कर, असं म्हणून वडील तिचा हुरूप वाढवायचे. नेहमी हसत खेळत राहणारी प्रज्ञा सर्वांनाच हवीहवीशी असायची. पण त्या दिवशी एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कॉलेजमधून मैत्रिणीसोबत घरी येणाऱ्या प्रज्ञाला अपघातात जीव गमवावा लागला. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. कौलवमध्ये वाऱ्यासारखी ही बातमी पोहोचली. प्रज्ञाच्या घरी कळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. पोटच्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहतानाचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेत भरधाव वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलास, त्याच्या चुलत्यास आणि वडिलांना अटक केली. पण पुढे काय? हे असे नियम धाब्यावर बसवून अजून किती दिवस आपण निष्पाप लोकांचे बळी घेणार आहोत, याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. कारण शेवटी त्या मुलीचा जीव काय परत आणू शकत नाही, पण हे वास्तव आहे.